नमस्कार. सर्वप्रथम मी सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. सगळ्यांचे आशीर्वाद मागतो आणि सगळ्यांना एवढीच प्रार्थना करतो, की सगळ्यांना माहिती आहे, की मी केक कापत नाही. मी कुठली भेटवस्तू घेत नाही. मी हारतुरे वगैरे अजिबात घेत नाही. तुमचं प्रेम आहे इतकं, की त्यानं माझं पोट भरून जातं. पण माझी एवढी सगळ्यांना कळकळीची हातोरी विनंती असते, की माझ्या वाढदिवसानिमित्त मला माहिती आहे, की माझा वारकरी संप्रदायाचे बंधू असतील, नाथ संप्रदाय असेल, टायगर ग्रुपचे मित्रपरिवार असेल, आर-एस-एसचे मित्रपरिवार असेल, सगळे मित्रपरिवार, चित्रपटसृष्टीतले कलाकार बंधू, सगळा मित्रपरिवार असेल, ह्या सगळ्यांना मला येऊन भेटायचं किंवा काहीतरी करायचं, काहीतरी भेट द्यायची. त्याच्यापेक्षा मी सगळ्यांना प्रार्थना करतो, की माझ्याकडे येण्यापेक्षा तुम्ही तिथं आसपास अनाथ आश्रम असेल, मतिमंद मुलांची शाळा असेल, गोशाळा असेल किंवा अजून कुठलं एखादं तुम्हाला छोटं-मोठं जर एखादं चांगलं कार्य करता आलं, तर तेवढ्यात करा आणि विनाकारण खर्चात पडू नका. हीच सगळ्यांना हात जोडून प्रार्थना आहे. कारण मी स्टेटस वगैरे काही ठेवत नाही, तुम्हाला माहिती आहे. ह्या हातानं केलेलं दान ह्या हाताला कळू नये असं म्हणतात. फक्त त्याचे फोटो कोणी काढू नका आणि कुठं व्हायरल करू नका. करायचं असेल तर एकदम चांगले आयुष्यातलं काम करा, एवढंच माझ्यासाठी करा. ही सगळ्यांना हात जोडून प्रार्थना. तुमच्या प्रेमानं मी भारावून गेलोय. तुमचं प्रेम भरपूर मिळतंय. फौजी असेल, अग्निनंदन असेल किंवा आता एक कवच, हे सगळ्या मित्रपरिवारांना माहिती आहे, की मी जर आता कवच शूटिंग चालू असतं, सगळ्यांना घेणार आहे. तुम्ही भेटला म्हणूनच गेला असं नाहीये. ज्याला शब्द दिलाय त्याला नक्की शब्द पूर्ण करेल. एवढीच प्रार्थना आहे, की प्लीज कृपया तुम्ही येऊ नका आणि केक वगैरे खर्च करू नका. एवढीच प्रार्थना. मनापासून सगळ्याचे धन्यवाद. आभार मानतो.